सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे 16 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन राहुलला म्हणाला, आई घाल्या लवकर ये आणि इथे जेवण कर. ते ऐकून आशू म्हणाला, बाबा आई घाल्या म्हणजे काय? आणि अर्जुन त्याला खोटं बोलत म्हणाला, अरे ते टोपण नाव असतं रे राहुल काकाचं आणि त्याला आवडतं, मी त्याला आई घाला म्हणालो तर. आणि आशूनं तेच लक्षात ठेवलं. मग नेमका राहुल आला आणि राहुलला आशू म्हणाला, बाबा ते बघा आई घाला आला. तसे सगळे हसले. सचिन तर आता पोट धरून धरून हसत होता आणि हॉलभर गोल गोल वेडे काढत होता. आणि मयुरीला अर्जुन रावांचा खूप राग आला. कारण आशू असं म्हणाला, कारण अर्जुन म्हणाला होता की ते टोपण नाव आहे राहुलचं. आणि अर्जुन पळून बेडरूममध्ये गेला आणि बेडवर उलथा पालथा होऊन हसत होता. आता राहुलसुद्धा त्याच्या मागे मागे गेला आणि अर्जुनला बदडला आणि म्हणाला, झक माऱ्या कडून नालायक आई घाल्या, तू आम्हा सगळ्याला शिव्या देऊन आमचा उद्धार करतो ते करतो आणि आता तुझ्या पोराला पण आम्हाला शिव्या द्यायला लावतो का? हलकट आहेस तू एक नंबरचा. इथं डोक्यावर बसून टिंब करतोस का तू आणि तुझा पोरगा कुत्रा कुठला? अर्जुन आता खूप हसला आणि म्हणाला, सॉरी त्याच्या वतीनं मी माफी मागतो. अरे त्याला काय कळतंय या शब्दाचा अर्थ? मग राहुल म्हणाला, मग ते पोरगं तुझं बोललंच कसं सांग? अर्जुन, मला हा माझा अपमान सहन होत नाही. अर्जुननं मग त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाला, काय करू? त्याच्या डोक्यातून काढण्यासाठी असं म्हणालो की हे टोपण नाव असतं आणि आता त्याच्या तेच डोक्यात बसलं. राहुल म्हणाला, मग आता त्यानं अशीच सगळ्यांना टोपण नावं देत बसू दे. मग काय करशील? अगदी शाळेतल्या शिक्षकांनासुद्धा. मग इतक्यात 17 ठिकाणी खिसा असलेली एवढीशी विथभर जीन्स पॅन्ट सावरत राहुलचं पोरगं अर्जुनच्या बेडरूममध्ये आलं. ते कोमलसारखंच बुटकं राहतंय की काय असं वाटत होतं. आणि कपाट उघडं बघितलं की त्यानं सुरू केलं, धरकपडे फेक खाली. त्याला तर एवढंच आवडायचं, एक कपडा फेकायचा दुसरा टाकायचा. आणि इतक्यात अर्जुनची 1-2दा घातलेली म्हणजे तिकडं कोकणात घातलेली आणि पुन्हा कपाटात धुवून ठेवलेली प्रवासातली खास अंडरवेअर त्याच्या हातात लागली. आणि राहुल म्हणाला, नीतू, त्याचं नाव नितीन होतं. आणि राहुल म्हणाला, ए नीतू, ते बघ ती खिडकी आहे ना, त्या खिडकीत जा आणि त्या खिडकीतून फेकून दे. आणि अर्जुन म्हणाला, राहुल माझी अंडरवेअर आहे ती, असं काय करतोस? त्याला फेकायला नको सांगू. राहुल म्हणाला, तुझा पोरगा मला शिव्या देतो 4 चौघात, त्यापेक्षा ही गुपचूप तुझी अंडरवेअर बाहेर फेकली तर काय होतंय? तुझ्या पोरानं माझा अपमान केला आणि आता माझा पोरगा त्याचा बदला घेणार तुझी अंडरवेअर बाहेर फेकून. आता माझं पोरगं तुझी अंडरवेअर फेकून देणार म्हणजे देणार. नीतू, जा बाळा, फेक तिकडं. आणि आणखीन एक सगळं काकाचं काय असेल तेवढं उचल आणि फेकून दे, असं राहुल दात ओठ खाऊन म्हणाला. आणि नीतूसुद्धा भारी बिलिंदर होता. ही करून हसला आणि त्याचे काळ्या चेहऱ्यातून पांढरे दात दिसले. आणि अर्जुन म्हणाला, बापरे किती काळा आहे हा, नुसते दात त्याचे पांढरे दिसतात. आणि राहुलने त्याला फटका दिला आणि म्हणाला, तुझा लय उजेड पडलाय. अर्जुन म्हणाला, आता तूच त्याला कोसा म्हणतो, मधला गाळून, त्याला आम्ही काय करू? मग अर्जुन म्हणाला, नीतू बेटा, काकाची अंडरवेअर आहे ती टाकू नको हां, बेडवर ठेव तिकडं, असं अर्जुन त्याला म्हणाला. तरी नीतू ऐकणार नव्हता. आता अर्जुनला राहुलनं बेडवर दाबून पकडला होता आणि नीतू पुन्हा लुटूक चालत गेला आणि खिडकीतून अर्जुनची अंडरवेअर टाचा उंच करून फेकून दिली आणि पुन्हा दुसरं काहीतरी घ्यायला आला. मग अर्जुन हसून म्हणाला, आता मावशीची घे आणि फेक बाहेर, म्हणजे काका आणि मावशी खिडकीच्या बाहेरसुद्धा रोमॅन्स करत बसतील. आता राहुल तर खूप हसला आणि म्हणाला, इथे सुद्धा कडूला रोमॅन्स सुचतो, याला वाळवंटात टाकला तरी तिथला रंगमंच करून टाकेल भाड्या. वा भाड्या, आता तुझं टोपण नाव सांगतो मी आशूला, भाड्या. इतक्यात सचिन आला आणि खूप हसायला लागला आणि त्या कपाटाची नीतूनं केलेली अवस्था पाहून तर त्यानं डोक्यावरच हात मारून घेतला. आणि अर्जुन म्हणाला, सचिन अरे आवर त्याला, नाहीतर या त्याच्या बापाला तरी पकड, नाहीतर त्या पोराला तरी पकड. आणि सचिन, बाप नको, पोरगा परवडला म्हणून नीतूला जसा उचलून घेतलं तसा तो रडून त्यानं भोंगा पसरला आणि अंग टाकून दिलं आणि थाड लाता मारायला लागला.
आणि त्यातली एक लाथ सचिनच्या संसाराच्या मुळीवर सटकन लागली. तसं सचिन अरे बापरे हे काय आहे असं म्हणून राहुलच्या पोराला पटकन खाली सोडला आणि म्हणाला पोरगं नको बाप परवडला. आणि नीतूला आता त्याच्या कामामध्ये कुणी दखलंदाजी केली की आवडत नसायची. तो फरशीवर खूप लोळून लोळून गडाबडा गोल गोल भुईचक्रासारखा रडायला लागला. आणि अर्जुन म्हणाला यार आग्या मोहाच्या माशा बोकडाला चावल्यावर ते वेड्या पिशासारखं कसं इकडं तिकडं पळतं तसं राहुल तुझं पोरगं करतंय पिसाळल्यासारखं. आणि राहुल म्हणाला सचिन त्याला कशाला हात लावला, आता तो लवकर रडायचं राहणार नाही. अर्जुन म्हणाला यार खरंच विचित्र आहे तुझं पोरगं, एरंडेल तेल पिल्यासारखं झिंगलंय बघ कसं. सचिन म्हणाला राहुल तू त्याला पिल्लू तर पाजलं नाही ना. तसं राहुल अर्जुनला सोडून सचिनचं तोंड पकडून म्हणाला ए भाड्या ए हळू बोल ना जरा. आणि अर्जुन म्हणाला बाप रे आता हे सगळं कोणी आवरायचं, जाता जाता तुझ्या पोरानं राडा घातला राहुल, आता माझी बायको हे सगळं आवरल्याशिवाय बाहेर निघणार नाही. राहुल म्हणाला बायकोनं नाहीच आवरायचं, हे तू आवरायचं, ही तुझी शिक्षा आहे, चल आवर पटकन. इतक्यात मयुरी म्हणाली राहुल भाऊजी अहो सचिन भाऊजी जेवायला या. आणि अर्जुन म्हणाला भाड्या एक घास नाही खायचा तू माझ्या घरचा, तू माझं काम वाढवून ठेवलं. राहुल म्हणाला ए जा बेन्या, तुला कोण विचारतं, मी वहिनींकडून घेईन खायला, पण यार आधी हा कोसा गप्प करा. अर्जुन म्हणाला पण तुझा कोसा अगदी शेंड्याचं जांभूळ आहे बरं का, काळं कुळकुळीत. मग अर्जुन म्हणाला नीतू हे बघ चॉकलेट, असं म्हणून त्यानं खिशातून 3-4 चॉकलेटं काढली आणि एक त्याच्या समोर पकडलं. तसं ते गुपचूप आलं आणि एक चॉकलेट घेतलं आणि त्याला म्हणाला हे दुसरं कोणाला आहे. अर्जुन म्हणाला हे आम्हाला आहेत. आणि ते पुन्हा हसलं आणि म्हणालं चॉकलेट खाल्ल्यावर दात किडतात, आणि सगळीच्या सगळी चॉकलेटं घेऊन पळून गेलं. तसे अर्जुन सचिन राहुल खूप हसले. आणि अर्जुन म्हणाला बहुतेक कोमल मॅडमने त्या साधूची आणि पोपटाची पोपटपंची नावाची गोष्ट चांगलीच पाठ करून घेतली आहे नीतूकडून, म्हणून नुसतं पाठ करायचं, चॉकलेट खाल्ल्यावर दात किडतात आणि न चुकता चिकाटीने खचून प्रामाणिकपणे चॉकलेटं खायची. मग इतक्यात पुन्हा हाक आली आणि तिघही बाहेर गेले. आणि कोमल म्हणाली जीजू तुम्ही कोकणातून काय आणलं ताईला. तसं राहुलने डोळे मोठे केले आणि अर्जुनला गुपचूप काहीही आणलं नाही असं सांग असा इशारा केला. आता एक रॉयल बॉय मेंबरचा इशारा दुसऱ्याला कळला आणि ते एकमेकांना कितीही अडवत जिरवत असले तरी बायकोपासून मात्र वाचवायचे. निदान अर्जुन तरी वाचवायचा. बाकी सगळे अर्जुनला चिडवण्यासाठी मयुरीच्या पुढे टाकून द्यायचे, हत्तीच्या पुढे टाकल्यासारखे. पण अर्जुन तसा करत नव्हता, कारण बायकोच्या तावडीतून निसटण्याचं कौशल्य फक्त अर्जुनरावांकडे होतं. बाकीचे मात्र साले मेले असते. आणि अर्जुन म्हणाला का ग कोमल काहीच नाही आणलं मी, असं म्हणून त्यानं सचिनला डोळा मारला, कारण हा प्रश्न सचिनला सुद्धा विचारला जाणार होताच. मग कोमल म्हणाली सचिन भाऊजी तुम्ही काय आणलं लतासाठी. आणि सचिनही म्हणाला नाही कोमल वहिनी काहीच नाही आणलं, अहो तिथं खरेदी करण्यासारखं काहीच नाही. पण का हो असं का विचारता. आणि कोमल म्हणाली बरं ठीक आहे, कारण राहुलने काहीच नाही आणलं ना म्हणून विचारलं. आता तुम्ही कोणीच काही आणलं नाही म्हणजे नसेलच तिथं काही आणण्यासारखं. आणि अर्जुन खोचकपणे म्हणाला कोमल मॅडम नवरे सुखरूप घरी आले, समुद्राच्या पाण्यात गटांगळ्या खाऊन मेले नाहीत, हे काही कमी आणलं का तुमच्यासाठी आम्ही. तसं मयुरीने अर्जुनकडे रागात पाहिलं आणि कोमल थोडी घाबरली. मग तो विषय तिथंच स्टॉप झाला. पण कोणी काही नव्हतं आणलं तरी अर्जुनरावांनी मात्र बायकोसाठी तिला आवडतात म्हणून MA अर्जुन मयुरी अशा नावाचे किचन आणले होते. आणि अर्जुन म्हणाला आणि काय ग कोमल आज स्वयंपाक नाही का केला, माहेरी जायचं म्हणून सगळं विसरलंस की काय एका दिवसात. कोमल म्हणाले जीजू अहो रात्रीचा भात होता शिल्लक आणि आता तिथे गेल्यावर जेवायचंच आहे की, म्हणून नाही केलं. अर्जुनला तिचं हे उत्तर आवडलं नाही. तो म्हणाला मयू आता तिला वाढू नको, ती डायरेक्ट तिथं तिच्या आईबापाच्या ॲनिव्हर्सरीत खाईल. मग आई आबांचं काय, त्यांच्या जेवणाचं काय केलं. राहुल म्हणाला अरे ते गावी गेले आहेत. कोमल म्हणाली जीजू अहो ते असते तर मी केलं असतं, त्यांना नसता शिळा भात दिला. अर्जुन म्हणाला पण मला हे अजिबात आवडलं नाही समजलं. कोकणातून काय आणलं हे आठवणीनं विचारलं, मग नवऱ्याला उपाशी का मारतेस.
आणि आत्ता जर तो म्हणाला की नाही जायचं तुझ्या आईबाबाच्या ॲनिव्हर्सरीला तर काय करशील? आता कोमल जरा गप्पच बसली, कारण अर्जुन जिजू चिडले होते. ती म्हणाली, सॉरी जिजू. अर्जुन म्हणाला, कोमल, तिथं तुझं नातं मी जुळवलं आहे, त्यामुळे पुन्हा मला आवडणार नाही. तू आळस केला तर बघच, अशी एकही गोष्ट केलेली मला खपणार नाही. आणि मयुरी थोडी सावरत म्हणाली, आहो मीच तिला म्हणाले होते फोनवर, तिला इथे ये आणि खा. अर्जुन म्हणाला, हो का? मग रोज डबे पोचवतेस का तुझ्या बहिणीला? आणि काय गं कोमल, ते पोरगं बघ किती हट्टी आहे, त्याला कधीतरी जवळ घेऊन जरा सांगतच शांत राहण्याचं. कोमल म्हणाली, आता त्याला मी काय करू? मी खूप सांगितलं पण ऐकत नाही. आणि आता मयुरी म्हणाली, अहो आता नाही ऐकत मुलं, त्याला ती तरी काय करणार? आणि अर्जुन मयुरीला ओरडत म्हणाला, तू जातेस का तिथे तिच्या घरी तिचा संसार करून द्यायला? मयुरी म्हणाले, अहो असं काय बोलता? अर्जुन म्हणाला, मग गप्प बसायचं आणि शांततेत आई घालायची. मी बोलतो ना तिच्याशी, मग तू गप्प बस. आणि कोमल, देवाच्या दयेने तुझ्या घरी शेती भरपूर आहे आणि अन्नधान्यसुद्धा भरपूर आहे. करण्याच्या आळसापोटी पोरग, नवरा, सासू सासरे उपाशी म्हणू नकोस. आणि जरी केलं तरी 4-2 भाकऱ्या जरा जास्त शिल्लक करत जा. जरी कोणी नाही खाल्ल्या तरी गोठ्यातली गाय तरी नक्कीच खाईल. आणि कोमल गुपचूप म्हणाली, हो जिजू. आणि आता राहुल मनात म्हणत होता, बरं झालं, चांगली झापली. मी काही न बोलताच. पोरगं झाल्यापासून खूप आळस करत होती आणि थोडा आडमोठेपणा करायला लागली होती. लहान पोरासोबत ती सुद्धा लहान होऊन अल्लडपणा करत होती. मग अर्जुन आता ती शांत होऊन खजील झाली आहे हे बघून म्हणाला, मयू वाढ तिला. आणि कोमल गाल फुगवून म्हणाली, नको जिजू, आता मी तिकडंच जेवणार. आणि राहुल म्हणाला, हे बघ, हे असं असतं हिचं, मी तर कंटाळलो आहे हिच्या स्वभावाला. अर्जुन म्हणाला, ठीक आहे राहुल, सिंपल, तिला तिकडे न्यायचीच नाही आणि बघूच कशी जाते. आणि जर एकटी गेली तर पुन्हा रिटर्न यायचं नाही, तिकडंच आईबापाच्यात काशी करायची आयुष्यभर. आणि आता कोमल पुन्हा गाल फुगवून म्हणाली बसली. आणि या रॉयल हिसक्यापुढं आता काहीही चालणार नव्हतं तिचं. आणि मयुरी तिला म्हणाली, खा गुपचूप, जाता जाता वांद नको. मग ती गुपचूप जेवायला लागली. नवरा काहीच बोलेला, पण जिजू मात्र झापत होते. आणि ती हळूच म्हणाली, जिजू, नीतू खूप दमवतो, मला खूप कंटाळा येतो, म्हणून माझं दुर्लक्ष होतं थोडं कामात. आता अर्जुनराव ऐकतात होय बोलायला. ते म्हणाले, पूर्वीच्या बायकांनी 12-12 मुलं सांभाळून कामं केली तरी संस्कार झाले, आणि एक मुलगा जन्माला घातला म्हणून आशिया खंड जिंकून आल्यासारखा तोरा नका मिरवू. त्या मुलावर संस्कार करून दाखवायचे, मग ती खरी आई, समजलं? आणि आता इतक्यात आशू आला आणि सिन्सिअर बॉयसारखा म्हणाला, आई जायला थोडा वेळ आहे ना, मग मी अभ्यास करत बसतो. आणि तो बेडरूममध्ये गेला. मग अजून जायला थोडा वेळ होताच मग तिघेही पुन्हा आशूजवळ गेले. आणि राहुल म्हणाला, अर्जुन, बरीच झापली यार तिला. अर्जुन म्हणाला, आणि तू केव्हापासून तिच्यापुढे नांगी टाकायला लागलास? तुला हे सगळं बोलता येत नाही का? राहुल म्हणाला, अर्जुन, बोलून बोलून किती बोलणार माणूस, सांग बरं. रोज तेच तेच बोलून मलाही वैताग येतो यार. आणि आता आशू म्हणाला, बाबा आम्हाला थोड्या म्हणी सांगा ना, लिहायच्या आहेत. अर्जुन म्हणाला, सचिन सांग त्याला 2-3 म्हणी सोप्या सोप्या. आणि सचिन म्हणाला, घे लिही, नाचता येईना अंगण वाकडे. आणि अर्जुन म्हणाला, नाचता येईना टिंब टिंब वाकडे. तसे सगळे हसले. आणि सचिन म्हणाला, अर्जुन यार तसाच लिहिल तो. मग अर्जुन म्हणाला, ए आशू, तसं नाही हां, नाचता येईना अंगण वाकडे असंच लिही. मग दुसरी म्हण. सचिन म्हणाला, आयत्या बिळात नागोबा. आणि वात्रट अर्जुनराव म्हणाले, सचिन काय म्हणालास, आईच्या की आयत्या? तसं आता आशूला काही नाही कळलं, पण या तिघांनाही कळलं आणि खूप मोठ्यानं हसायला लागले. राहुल म्हणाला, या कडूचं तोंड राहतच नाही, खूप वात्रटपणा करतो. अर्जुन म्हणाला, हो यार, पंच मारायची संधी येईल तिथे मला राहवत नाही. सचिन म्हणाला, तुझा सेन्स ऑफ ह्युमर खूपच तेज आहे म्हणून असं होतं. मग आता म्हणी झाल्या थोड्याशा सांगून मग वाक्यप्रचार. आणि आशू म्हणाला, बाबा किल्ला सर करणे म्हणजे काय? आणि अर्जुन म्हणाला, सरांसोबत किल्ला चढणे म्हणजे किल्ला सर करणे. आणि सचिन हसला आणि म्हणाला, म्हणून या भाड्याला वहिनी आशूचा अभ्यास घेऊ देत नाहीत, हा त्याचीच विद्या शिकवत बसतो. अर्जुन वहिनीने ऐकलं तर वाद होतील. मग अर्जुन गप्पच बसला आणि म्हणाला, नको रे बाबा, आता वादाला मी घाबरतो. राहुल म्हणाला, आणि ते केव्हापासून घाबरायला लागलास तू वादाला?
अर्जुनराव म्हणाले, नुसतं तोंडाचं भांडण असलं तर नाही घाबरत रे. मला आवडतं तिच्या तोंडाला तोंड द्यायला. पण आता बायको शस्त्र हातात घेते सरळ, उगीच जखमी व्हायचं. आता थोडा वेळ झाला आणि आशू तक्रार करत म्हणाला, बाबा आमच्या मॅडमना येऊन सांगा, त्या सारख्या मला त्या मुलींमध्ये बसवतात आणि मला नाहीत आवडत त्या. एकतर काही पण येत नाही त्यांना आणि खूप शहाणपणा करतात. आणि राहुल हसून म्हणाला, अरे बापरे, सेम टू सेम बाबावर गेलाय. मुलींची एलर्जी आणि भाषासुद्धा अगदी शेलकी आणि शिवराळ. मग अर्जुन अभिमानानं म्हणाला, मग शेवटी पोरगा कोणाचा आहे? अर्जुनरावांचा. मग आता आशू सशाची आणि कासवाची गोष्ट वाचत होता आणि राहुल म्हणाला, यार हा पहिलीत आहे फक्त, पण खूपच सुंदर वाचतो रे आशू तू. मग आशूनं सुद्धा उत्साहात सशाची कासवाची सगळी गोष्ट वाचून दाखवली आणि शेवटी कासव जिंकलं, ससा हारला, असा तो म्हणाला. मग राहुल म्हणाला, मग सांग आशू, या गोष्टीवरून आपल्याला काय बोध मिळतो? आता सगळ्यांनाच तो पारंपरिक रीतीने चालत आलेला बोध माहीत होता. आळस माणसाचा शत्रू असतो. मग अर्जुनरावांचं पोरगं ते पण भन्नाटच की. ते म्हणालं, या गोष्टीवरून आपल्याला बोध मिळतो की शर्यत हरलं तरी चालेल, पण झोप पूर्ण झाली पाहिजे, सशासारखी. आणि इतकी वर्ष या गोष्टीचा हिरो जो कासव होता, त्याला डावलून या हटके आशूने हटके उत्तर देऊन त्या आळशी सशाला हिरो करून टाकला. आणि आता काय बोलता, सिनियर रॉयल बॉयज आणि ज्युनियर रॉयल बॉयजसुद्धा खूप खूप हसायला लागले आणि उरलं सुरलं राहुलचं पोरगंसुद्धा काहीच नाही कळलं तरी दारात येऊन ही करून हसायला लागलं.